नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरला आपण डिफरन्शियल इक्वेशन मधील तीन महत्त्वाचे टाइप बघणार आहे। या तीन टाइप पैकी एक टाइप कंपल्सरी एग्जाम मध्ये असतो। तर मग हे तिन्हीचे तिन्ही टाइप तुम्हाला करायचे आहेत आणि हे जे टाइप येतात ते कुठे येतात तर एक तर सी सेक्शनला येतात नाही तर डी सेक्शनला येतात। म्हणजे 3 नाही तर 4 मार्कला कंपल्सरी प्रत्येक पेपर काढून बघा। आतापर्यंतच्या पीवायक्यू मध्ये एक तरी या तीन टाइप पैकी एक टाइप असणार आहे। मग कोणते ते तीन टाइप आहेत? एक आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, जो की आता आपण घेणार आहे। त्यानंतर आहे होमोजिनियस इक्वेशन आणि लिनियर डिफरन्शियल इक्वेशन। त्यामधील लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आणि होमोजिनियसचा जो पार्ट आहे तो तुम्हाला इंजिनिअरिंगला सुद्धा आहे। ठीक आहे, मग आता वन बाय वन आपण काय करूयात, एक एक टाइप समजून घेऊयात पूर्णपणे आणि जी काय बोर्डमध्ये एक क्वेश्चन्स आलेत ते क्वेश्चन्स वन बाय वन आपण सोडवूयात। तर लक्ष द्या, आता यामध्ये व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणजे काय सांगतो पहिल्यांदा। तर या ठिकाणी जे तुम्हाला इक्वेशन दिसतंय की y मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0। ठीक आहे, मग या इक्वेशन मध्ये आपल्याला एक्स आणि वायच्या टर्म सेपरेट करायचे असतात। सेपरेबल फॉर्म सेपरेट करणे। मग आता इथं काय करणार आपण बघा, तर y इक्वल टू एक्स डी वाय बाय डी एक्स म्हणजे काय केलं, मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस केलं। ठीक आहे, त्यानंतर आता मी काय करणार, तर मला dy आणि y एका बाजूला पाहिजे, dx आणि x एका बाजूला पाहिजे। त्यालाच आपण काय म्हणतो, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणतो। ठीक आहे, मग आता इथं बघा या ठिकाणी काय होणार आहे, हा dx इकडे जाईल, हा x खाली येईल, हा y इकडे खाली येणार आहे। म्हणजे हे असं येणार आहे की 1/x dx इक्वल टू 1/y dy। ही जी स्टेप आली यालाच आपण काय म्हणतो, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणतो। म्हणजे ज्या ठिकाणी dx आहे त्या ठिकाणीच x आले आणि जिथं dy आहे तिथंच काय आलंय, y आलंय। ठीक आहे, ओके। आता ज्यावेळेस व्हेरिएबल सेपरेट होतो त्यानंतर आपण काय करतो, इंटिग्रेशन घ्यायचं आपण। मग इथं आपण काय करणार आहे, इंटिग्रेट बोथ साइड। मग इंटिग्रेशन 1/x dx इक्वल टू इंटिग्रेशन 1/y dy। मग या ठिकाणी 1/x चे इंटिग्रेशन तुम्हाला माहितच आहे, काय सांगा 1/x चे इंटिग्रेशन, log x x च्या तिथं आपण कॉन्स्टंट ऍड करणार log c इक्वल टू log y। हा log c कोणता, तर इंटिग्रेशन काढल्यानंतर आपण काय करतो, प्लस सी लिहितो, बरोबर आहे का। तो प्लस सी म्हणजेच या ठिकाणी मी काय घेतलंय, log c। कारण काय त्याचं, जर दोन्ही बाजूला लॉग असेल तर कॉन्स्टंट पण लॉग मध्येच घ्यायचा। त्याचं कारण असं की सिम्प्लिफिकेशनला बरं पडतं। मग आता या ठिकाणी काय होणार आहे की log x प्लस log c म्हणजेच इथं काय येणार आहे, log च्या प्रॉपर्टी प्रमाणे ऍडिशन असेल तर x इंटू सी इक्वल टू इथं काय आलं, log y। आणि log ला log इथं कॅन्सल होऊन x c इक्वल टू काय येणार आहे, y। आणि हे आपलं असतंय सोल्युशन, जनरल सोल्युशन म्हणतो याला आपण डिफरन्शियल इक्वेशनचा। ठीक आहे, मग तुम्हाला फक्त प्रश्न असतो की सॉल्व डिफरन्शियल इक्वेशन। ठीक आहे, मग त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीने हा पार्ट ओळखता आला पाहिजे आणि प्रॅक्टिस न जमणार आहे की कोणता टाइप क्वेश्चन दिलेला आहे तो कोणत्या टाइपचा आहे। ठीक आहे, मग आता हे लक्षात आलं इथपर्यंत। आता दुसरा क्वेश्चन बघूयात आपण। हा पण क्वेश्चन व्हेरिएबल सेपरेबलचाच आहे, पण यामध्ये त्यांनी काय विचारले, पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करा। आता पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे काय, तर इथपर्यंत तर सेमच सोडवायचं आपल्याला, वेगळं काय सोडवायचं नाहीये। पण याच्या पुढे ते त्यांनी ज्या x आणि y च्या व्हॅल्यू दिल्यात त्या याच्या पुढे पुट करायच्या आणि त्याच्यावरून कोणाची व्हॅल्यू काढायची, c ची व्हॅल्यू काढायची आणि c ची व्हॅल्यू पुन्हा आहे त्याच म्हणजे याच इक्वेशन मध्ये पुट करायची। म्हणजे थोडक्यात काय की c ची व्हॅल्यू काढण्यासाठी त्यांनी आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू दिलेली असते आणि x आणि y ची व्हॅल्यू दिली असते तर ते तुम्हाला प्रश्न काय विचारतात, फाइंड पर्टिक्युलर सोल्युशन। क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे, मग आता यानंतर हा क्वेश्चन बघूयात पहिल्यांदा, कारण या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला सीईटी मध्ये पडेल। मग आता जर जागा जास्त लागेल आपल्याला, क्वेश्चन लिहून घेतो व्यवस्थित। 3e⁻x tan y dx प्लस 1 प्लस e⁻x sec स्क्वेअर y dy इक्वल टू 0। आता आपल्याला जर इथं व्हेरिएबल सेपरेट करायचा असेल तर लक्षात घ्यायचं, dx च्या शेजारी फक्त x असणाऱ्या टर्म शिल्लक राहिल्या पाहिजेत। मग ज्या ठिकाणी y असेल तो पार्ट नकोय, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय नकोय, tan y नकोय। dy च्या शेजारी y चीच टर्म पाहिजे, म्हणजे इथं sec स्क्वेअर y पाहिजे आपल्याला, काय नकोय, 1 प्लस e⁻x नकोय। मग जो पार्ट नकोय या फॉर्मॅट मध्ये तो पार्ट काय करायचा, तर त्या पार्टने डिवाइड करायचं ह्या पूर्ण इक्वेशनला। मग मी काय लिहितोय बघा इथं, डिवाइड tan y इंटू 1 प्लस e⁻x थ्रू आउट। काय केलं, इथलं tan y नकोय
आणि इथला 1 प्लस ई रेस टू एक्स नको आहे. मग ह्या दोघांचं काय केलं मी प्रोडक्ट केला आणि त्याने मी काय करणार आता डिवाइड करणार. त्याच्यामुळे होणार काय समजून घ्यायचं आता बघा. 3 ई रेस टू एक्स टॅन वाय अपॉन टॅन वाय 1 प्लस ई रेस टू एक्स dx प्लस 1 प्लस ई रेस टू एक्स सेक स्क्वेअर वाय अपॉन पुन्हा तेच टॅन वाय इंटू 1 प्लस ई रेस टू एक्स dy इक्वल टू 0. क्लिअर आहे. ओके. टॅन वायला टॅन वाय इथं काय होणार आहे कॅन्सल. इथं 1 प्लस ई रेस टू एक्स या ब्रॅकेटला हे पूर्ण ब्रॅकेट काय होणार कॅन्सल. मग शिल्लक राहिलं काय रे 3 ई रेस टू एक्स अपॉन 1 प्लस ई रेस टू एक्स dx प्लस इथं काय शिल्लक राहिलं सेक स्क्वेअर वाय अपॉन काय आलं इथं टॅन वाय dy इक्वल टू 0. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे. आता हे आता या स्टेपला काय झालं आपण म्हणूयात की व्हॅरिएबल सेपरेट झाले की dx च्या शेजारी पूर्णपणे x च्या टर्म आल्या dy च्या शेजारी पूर्णपणे y च्या टर्म आल्या. ज्यावेळेस dx च्या शेजारी x च्या टर्म येतात dy च्या शेजारी y च्या टर्म्स येतात त्यानंतर आपण इंटिग्रेशन घेतो. मग इंटिग्रेटिंग बोथ साइड मग 3 इंटिग्रेशन ई रेस टू एक्स 1 प्लस ई रेस टू एक्स dx प्लस इंटिग्रेशन सेक स्क्वेअर वाय अपॉन टॅन वाय dy इक्वल टू 0. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे. आता तुम्ही इंटिग्रेशन तुमचं परफेक्ट असेल तर तुमच्या लक्षात येईल की 1 प्लस ई रेस टू एक्स याला जर आपण टी पुट केलं 1 प्लस ई रेस टू एक्सला काय पुट केलं टी तर याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे ई रेस टू एक्स dx इक्वल टू dt. म्हणजे थोडक्यात ई रेस टू एक्स dx काय होणार आहे dt होणार आहे आणि या पार्टला आपण काय पुट केलं टी तर 1 अपॉन टी. बरोबर आहे का. मग 1 अपॉन टी म्हणजे काय आन्सर येणार आहे लॉग टी. किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की खालच्या फंक्शनचं वरती डेरिव्हेटिव्ह असेल तर लॉग ऑफ फंक्शन ही प्रॉपर्टी आहे. करेक्ट आहे. मग त्या पद्धतीनं इथं आपला आन्सर काय येणार सांगा तर इथं आन्सर असं येणार आहे 3 इंटू लॉग 1 प्लस ई रेस टू एक्स प्लस सिमिलर केसमध्ये टॅन वायचं डेरिव्हेटिव्ह काय असतं रे टॅनचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक्स स्क्वेअर. ठीक आहे. मग टॅन वायचं सेक्स स्क्वेअर वाय म्हणजे खाली फंक्शन वरती डेरिव्हेटिव्ह असं असेल तर लॉग ऑफ फंक्शन ही प्रॉपर्टी आहे. मग लॉग ऑफ काय लिहिणार रे आपण इथं टॅन वाय. ठीक आहे. आता इक्वल टू मी इथं काय लिहितोय बघा लॉग सी लिहिणार आहे. ठीक आहे. ऍक्च्युली मायनस लॉग सी लिहिला असता तरी चालला असता मायनस तर सॉरी प्लस लॉग सी लिहिला असता तरी चालला असता पलीकडे गेल्यानंतर मायनस लॉग सी कॉन्स्टंट आहे तो त्यामुळे त्याच्यामध्ये काही इम्पॅक्ट होत नाही एवढा त्यामुळे लॉग सी आपण पलीकडे लिहिला. मग आता इथं प्रॉपर्टी जर वापरली असता तुमच्या लक्षात येईल की हा 3 मी वरती घेऊ शकतो म्हणजे लॉग 1 प्लस ई रेस टू एक्स चा क्यूब. ठीक आहे. प्लस लॉग 1 प्लस टॅन वाय. करेक्ट आहे. आणि इक्वल टू काय सांगा लॉग सी. लक्षात आले इथपर्यंत. ठीक आहे. आता याच्या पुढचा पार्ट असा आहे की इथं लॉग आहे इथं लॉग आहे दोघांमध्ये प्लस साइन आहे दोघांचा मी प्रोडक्ट करू शकतो. मग आता इथं 1 प्लस टॅन वाय कुठनं काढलं नाही नाही फक्त लॉग टॅन वाय रे इथं इथं फक्त काय लॉग टॅन वाय. ठीक आहे. ओके. मग आता इथं काय होणार बघा या ठिकाणी असा पार्ट तयार होईल की लॉग 1 प्लस ई रेस टू एक्स चा क्यूब इंटू टॅन वाय इक्वल टू काय येणार आहे लॉग सी. लॉगला लॉग इथं काय झालं कॅन्सल. बघा पुन्हा इथं लॉग सी का घेतला सीच का नाही घेतला तर त्याचं कारण असं की या दोन ठिकाणी लॉग आहे म्हणून कॉन्स्टंट पण लॉग मध्ये घ्यायचा. हा जर या दोन ठिकाणी लॉग नसता तर कॉन्स्टंट मात्र मी सीच घेतला असता हे समजून घ्या प्रत्येक वेळी. मग इथं आला आपला आन्सर 1 प्लस ई रेस टू एक्स चा क्यूब इंटू टॅन वाय इक्वल टू सी. क्लिअर इथपर्यंत. पण आपल्याला फाइंड करायचं आहे पर्टिक्युलर सोल्युशन त्यासाठी एक्स आणि वायची व्हॅल्यू त्यांनी दिले. मग आपण असं म्हणूयात की लेट x इक्वल टू 0 y इक्वल टू पाय हे टाकलं असतं आन्सर काय येईल तर इथं समजून घ्या 1 प्लस ई रेस टू 0 चा क्यूब आणि टॅन पायची व्हॅल्यू किती असते रे इक्वल टू सी. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. ठीक आहे. टॅन पायची व्हॅल्यू टॅन 0 मग टॅन पाय पण काय असणार आहे 0च असणार आहे तर मग ओव्हरऑल सी इक्वल टू काय आलं 0 आलं आणि सी ची व्हॅल्यू 0 ही इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. मग पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. मग काय येणार सांगा इथं असं असणार आहे की 1 प्लस ई रेस टू एक्स चा क्यूब इंटू टॅन वाय इक्वल टू काय सांगा 0. हे आपलं पर्टिक्युलर सोल्युशन मिळालं. हे जे मिळालं हे काय मिळालं आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन. अतिशय सोपा पार्ट आहे काहीच अवघड नाहीये. फक्त या ठिकाणी तुम्हाला एक स्टेप्स लक्षात आल्या पाहिजेत व्यवस्थित ज्या तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. ठीक आहे. मग हा जो पार्ट आहे तो व्यवस्थित लिहून घ्या. आता व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्म मध्येच आता आपल्याला अजून एक टाइप आहे जो आहे रिड्युसिबल फॉर्म.
म्हणजे याच्यामध्ये पण आपल्याला व्हॅरिएबल सेपरेट करावा लागतो. त्याचबरोबर आपल्याला जो काय क्वेश्चन दिलाय त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला डायरेक्ट सेपरेशन न करता तुम्हाला सबस्टिट्यूशन करावं लागतं त्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे ह्याच्या मागचे जे 2 क्वेश्चन्स आपण बघितले ते इझिली लक्षात येत होते की डिवाइड केल्यानंतर किंवा जर dy बाय dx चा पार्ट सेपरेट केल्यानंतर आपल्याला इझिली जे काय dx आणि dy त्याच्याबरोबर y आणि x चा पार्ट जो पाहिजे होता तो इझिली मिळत होता. ठीक आहे, पण या क्वेश्चन मध्ये मात्र तसं होत नाहीये. त्याचं कारण काय बघा. क्वेश्चन बघा, समजून घ्या पहिल्यांदा. x प्लस वाय dy बाय dx इक्वल टू सेक ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता सेकचा अँगल आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, त्यामुळं या ठिकाणी अँगल तर सेपरेट करता येत नाहीये. मग या टाइप मध्ये समजून काय घ्यायचंय की जर असे क्वेश्चन्स आले तर जो पार्ट तुम्हाला सेपरेट करता येत नाही त्याला टी पुट करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय सेपरेट करता येत नाही तुम्हाला, तर इथं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर सेपरेट करता येत नाही, मग त्या पूर्ण पार्टला आपण टी पुट करणार आहे. मग समजून घ्यायचं इथं पुट काय म्हणणार आपण इथं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू टी. ठीक आहे, टी पुट केलं. मग आता याचं टी पुट केल्यानंतर आपण डेरिव्हेटिव्ह काढतो. डेरिव्हेटिव्ह काढायचं एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2x प्लस वाय स्क्वेअरचं 2y dy बाय dx इक्वल टू dt बाय dx. म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय काढायचंय x काढायचं. यानंतर आपण असं करू शकतो लकीली ह्या एक्झाम्पल मध्ये की याच्यातून 2 कॉमन निघतंय. मग 2 कॉमन काढून आपण इकडे डिवाइडला आणू शकतो. म्हणजे आपल्याला असं मिळेल की x प्लस वाय dy बाय dx इक्वल टू 1/2 dt बाय dx. 2 काय केलं आपण कॉमन काढून डिवाइडला आणलं. आता हा जो पार्ट तयार झाला या पार्टला मी इक्वेशन नंबर काय म्हणतो 1 म्हणतो. ठीक आहे, आणि इक्वेशन नंबर 2 म्हणजे हा पार्ट मी ऍज इट इज खाली लिहून घेणार आहे. पण समजून घ्या तुम्ही की इक्वेशन नंबर 1 म्हटल्यानंतर हा जो आपल्याला दिलेला पार्ट आहे एक्स प्लस वाय dy बाय dx इक्वल टू इथं सेक लिहितो आणि एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरला आपण काय पुट केलं रे टी. मी इथं टी लिहितो. हा पार्ट इक्वेशन नंबर काय म्हणतो याला 2. याचा जर एक पार्ट बघितला तुम्ही LHS चा तर इथं एक्स प्लस वाय डी वाय बाय dx आहे, एक्स प्लस वाय डी वाय बाय dx वाय इंटू डी वाय बाय dx आहे. ठीक आहे, म्हणजे हा जो पार्ट आहे दोन्ही पण पार्ट सेम आहेत. मग ह्या दोघांना मी काय करू शकतो कम्पेअर करू शकतो. मग इथं आपण म्हणूयात फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून काय येणार सांगा इथं 1/2 dt बाय dx इक्वल टू सेक टी. क्लिअर आहे बघा 1/2 dt बाय dx आणि हा काय घेतला आपण सेक टी घेतला. त्यानंतर आपण इथं असं करू शकतो की सेक टी खाली आणा आणि 2 dx हा इकडे जाऊ देत. म्हणजे 1 अपॉन इथं काय येणार आहे सेक टी येणार इक्वल टू 2 इथं dt येणार आहे इथं 2 dx येणार. आता इथं काय झालं बघा टी च्या शेजारी टी ची टर्म आली dx x नाहीये पण ह्याला आपण सेपरेट केलाय. मग सेपरेट केल्यानंतर आपण काय करतो इंटिग्रेशन घेतो. मग या ठिकाणी आपण काय घेणार इंटिग्रेशन. मग इंटिग्रेशन 1 अपॉन सेक टी. आता मला सांगा 1 अपॉन सेक म्हणजे काय असतंय रे कॉस. म्हणजे आपण इथं काय करणार आहे कॉस टी घेणार dt इक्वल टू 2 आणि इंटिग्रेशन 1 dx. 2 ला बाहेर येतो 1 dx. कॉसचं इंटिग्रेशन काय येणार आहे साइन टी इक्वल टू 2 एक्सचं इंटिग्रेशन x प्लस सी. आता मागच्या 2 क्वेश्चन मध्ये आपण लॉग सी घेत होतो का, त्याचं कारण असं होतं की दोन्ही साईडला लॉग येत होते. इथं तसं येतंय का नाहीये. मग इथं काय घ्यायचं फक्त सी घ्यायचं. हा झाला आपला पहिला पार्ट. ह्याला इक्वेशन नंबर मी 3 म्हणतो. पण 3 म्हणण्यापूर्वी मी x ला रिप्लेस टी ला रिप्लेस करतो ना इथं साइन. सांगा टी म्हणजे काय सबस्टिट्यूशन होतं रे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 2x प्लस सी. याला मी इक्वेशन नंबर 3 म्हणतो. क्लिअर इथपर्यंत. त्याचं कारण काय तर आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करायचं. मग पर्टिक्युलर सोल्युशन साठी x आणि y ची व्हॅल्यू किती दिले त्यांनी 0 दिले. मग x आणि y मग पुट आपण म्हणूयात x इक्वल टू y इक्वल टू 0. मग 0 पुट केला असता इथं काय आलं सांगा साइन 0 इक्वल टू 0 प्लस सी. म्हणजे सी ची व्हॅल्यू किती आली 0 आली. करेक्ट आहे ओके. मग ही व्हॅल्यू पुन्हा रिसबस्टिट्यूट केली असता तुमच्या लक्षात येईल या इक्वेशन मध्ये रिसबस्टिट्यूट करा. साइन काय येणार रे इथं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 2x. हा पार्ट येणार प्लस सी म्हणजे प्लस 0 काय लिहायची गरज नाही. असंच ठेवलं तरी चालतंय आणि हेच आपलं फायनल काय असणार आहे सोल्युशन असणार आहे. ठीक आहे पर्टिक्युलर सोल्युशन. पहिला क्वेश्चन लक्षात आला ज्यामध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन करावं लागतंय. मग सबस्टिट्यूशन करून व्हॅरिएबल सेपरेट करायचा. ठीक आहे रिड्युसिबल फॉर्म म्हणतात त्याला काही ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन देतील सॉल्व डिफरन्शियल इक्वेशन म्हणून. ठीक आहे मग आता या ठिकाणी पण बघा इथं पण कॉस एक्स प्लस वाय डी वाय इक्वल टू dx आहे. क्लिअर आहे.
मग इथं आपण काय करणार आहे, तर या ठिकाणी पण जर तुम्ही बघितलं तर कॉस एक्स प्लस वाय डी वाय इक्वल टू डी एक्स. तर इथं हा एक्स आणि वायला सेपरेट करता येईल का आपल्याला? नाही येणार. कारण काय त्याचं, तर हा अँगल आहे कॉसचा, म्हणजे ज्याला सेपरेट करता येत नाही त्यालाच टी पुट करायचं, हा असा टाईप आहे. मग आता सांगा काय करणार इथं, पुट एक्स प्लस वाय इक्वल टू टी. सबस्टिट्यूशन केल्यानंतर ना काय केलं रे आपण, डेरिव्हेटिव्ह काढलेलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग सांगा एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इक्वल टू टीचं डेरिव्हेटिव्ह डी टी बाय डी एक्स. करेक्ट आहे? ओके. आता यानंतर प्लस 1चं काय होणार आहे, -1 होणार. मग इथं काय येणार बघा, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी टी बाय डी एक्स -1. क्लिअर इथपर्यंत? मग माझ्या माहितीप्रमाणे ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. ठीक आहे. आता हा जो क्वेश्चन आहे, ह्या क्वेश्चन मध्ये सबस्टिट्यूशन पुट करून आपण याची पण डी वाय बाय डी एक्स ची व्हॅल्यू काढणार आहे या दिलेल्या क्वेश्चनची. म्हणजे काय होणार बघा, कॉस एक्स प्लस वायला टी पुट केलंय, इथं काय आहे डी वाय इक्वल टू काय सांगा पलीकडं डी एक्स आहे. करेक्ट आहे? ओके. मग आता इथं काय होणार बघा, तर या ठिकाणी हा डी एक्स खाली जाईल आणि हा कॉस टी खाली जाईल. म्हणजे हा असा असणार आहे पार्ट की डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू 1 अपॉन कॉस टी. कळालं? म्हणजे मला सांगा, मी यालाच असंही म्हणू शकतो ना की डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 1 अपॉन कॉस टी म्हणजे सेक टी. याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो मी. मग हे पण डी वाय बाय डी एक्स ची व्हॅल्यू आहे, ही पण डी वाय बाय डी एक्स ची व्हॅल्यू आहे. सांगतो मॅक्सिमम क्वेश्चन मध्ये हा फॉर्मॅट भेटणार तुम्हाला, डी वाय बाय डी एक्स ची एक व्हॅल्यू भेटणार आणि ज्याला तुम्ही पुट केलंय त्याच्यावरून एक डी वाय बाय डी एक्स मिळेल. काही क्वेश्चन्स असे आहेत, कमी क्वेश्चन्स आहेत, 2 ते 3च क्वेश्चन्स आहेत की ज्यामध्ये लकीली तुम्हाला इकडचा जो पार्ट आहे तो सेम मिळतो. कळालं का? म्हणजे इथं एक्स प्लस वाय डी वाय बाय डी एक्स मिळालं, त्या पद्धतीनं खाली पण मिळालं. पण मॅक्सिमम क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला डी वाय बाय डी एक्सच्याच व्हॅल्यू काढाव्या लागतात. मग डी वाय बाय डी एक्सच्या व्हॅल्यू काढल्या की मग ह्या दोन्ही व्हॅल्यूला मी काय करू शकतो, या व्हॅल्यूला आणि या व्हॅल्यूला कम्पेअर करू शकतो. मग फ्रॉम मी काय म्हणणार 1 and 2, फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून सांगा 1 and 2 वरून काय लक्षात येतं आपल्याला. 1 and 2 वरून असं लक्षात आलं की डी टी बाय डी एक्स -1 इक्वल टू इथं काय आलं रे, सेक टी. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. मग आता याच्या पुढे व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्म काय येणार सांगा इथं, तर इथं या पद्धतीने येईल की डी टी बाय डी एक्स इक्वल टू -1चं +1 होईल 1 प्लस सेक टी. करेक्ट आहे? ओके. यानंतरची पुढची स्टेप काय, याच्यानंतर व्हॅरिएबल सेपरेट करा. व्हॅरिएबल सेपरेट केलं असतं काय येणार सांगा इथं, व्हॅरिएबल सेपरेट केला असता या ठिकाणी असं येईल की 1 अपॉन 1 प्लस सेक टी, 1 प्लस सेक टी इक्वल टू इथं डी टी असणार आहे इक्वल टू डी एक्स. करेक्ट आहे? ओके. आता 1 प्लस सेक टी इंटिग्रेशन घ्यावं लागेल आपल्याला. ठीक आहे. मग इथं काय करणार बघा आपण, तर या ठिकाणी आपण असं करू शकतो, समजून घ्या की 1 अपॉन 1 प्लस 1 अपॉन कॉस टीच करतो मी इथं डी टी इक्वल टू काय करणार सांगा डी एक्स. म्हणजे इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं असतं 1 कॉस टी अपॉन कॉस टी प्लस 1 येणार आहे आणि इथं काय येणार सांगा डी टी आणि इथं येणार आहे डी एक्स. करेक्ट आहे? ठीक आहे. आता याच्या पुढं इंटिग्रेशन जर काढायचं असेल मला, तर मला वरती ऍडजस्टमेंट केली पाहिजे +1 आणि -1 चे. म्हणजे इथं समजून घ्या हे इंटिग्रेशन व्यवस्थित. इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या? सेकला काय केलं, 1 अपॉन कॉस केलं, कॉसचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. ठीक आहे. आता काय करणार मी, इंटिग्रेट करणार. इंटिग्रेट केलं, इंटिग्रेट केल्यानंतर आता मला ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. कॉस टी +1 आहे, मग मी असं करतो +1 -1 ची ऍडजस्टमेंट करतो. +1 घेतो, 1 प्लस कॉस टी अपॉन खाली घेणार 1 प्लस कॉस टीच. +1 घेतलं तर मग स्वतःहून -1 घेतलं पाहिजे. 1 अपॉन 1 प्लस काय येणार इथं कॉस टी आणि इथं काय येणार आहे डी टी इक्वल टू इंटिग्रेशन 1 डी एक्स. करेक्ट इथपर्यंत? ठीक आहे. ओके. मग आता याच्या पुढचा पार्ट समजून घ्या. आता हा जो पार्ट आहे हा पार्ट व्यवस्थित लिहून घ्या. हा पार्ट मी पुसून टाकणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा पार्ट तुम्ही लिहून घेतला असेल. आता मग आता या स्टेप नंतर समजून काय घ्यायचं आहे पार्ट बघा. इंटिग्रेशन समजलं पाहिजे. या पार्टला हा पार्ट कॅन्सल होणार, मग शिल्लक काय राहणार इथं, शिल्लक असं राहतंय इंटिग्रेशन 1 ठीक आहे मायनस 1 अपॉन 1 प्लस कॉस टी. सांगा 1 प्लस कॉस टीचा फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर टी बाय 2. ठीक आहे. आणि इथं काय येणार आहे 2 कॉस स्क्वेअर टी बाय 2. ही ट्रिग्नोमेट्रीची टर्म आहे, लक्षात घ्या. ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला. इथं काय येणार सांगा डी टी इक्वल टू इथं एक्स प्लस मी सी लिहितो. क्लिअर आहे, कारण 1चं इंटिग्रेशन एक्स पुढं सी असणार आहे. आता इथं 1चं इंटिग्रेशन
आपण नंतरच काढूयात 1 मायनस 1/2 तसंच ठेवतो मी. कॉस स्क्वेअरचं वरती केल्यावर सेक स्क्वेअर t/2 होणार आहे dt इक्वल टू एक्स प्लस सी. 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी येणार आहे मायनस 1/2 तसंच सेक स्क्वेअर हे कुणाचं डेरिव्हेटिव्ह आहे टॅनचं, म्हणजे सेक स्क्वेअर t/2चं इंटिग्रेशन येणार आहे टॅन t/2 आणि t/2च्या कोइफिशियंट आपण खाली डिवाइड करतो हे समजून घ्या. t/2च्या कोइफिशियंट आपण काय करतो खाली डिवाइड करतो म्हणजे 1/2 येणार आहे इक्वल टू एक्स प्लस सी येणार. मग ह्या 2 ला हा 2 काय झाला कॅन्सल, शिल्लक राहिलं t मायनस टॅन t/2 इक्वल टू एक्स प्लस सी. आणि फायनली तुम्ही t ला रिप्लेस करायचंय. आपण कशाला पुट केलेलं t, तर एक्स प्लस वाय ला टी पुट केलेलं. ठीक आहे, मग इथं आपण काय करणार आहे बघा एक्स प्लस वाय मायनस टॅन एक्स प्लस वाय अपॉन 2 इक्वल टू एक्स प्लस सी. ह्याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणूयात 3 म्हणूयात, तर पहिल्या दोघांना आपण 1 आणि 2 म्हटलेलं. ठीक आहे, मग हे इथपर्यंत डिफरन्शियल इक्वेशन आलंय आपलं. आता याच्यानंतर या स्टेप नंतर म्हणजे हे सोल्युशन आलं आपलं डिफरन्शियल इक्वेशनचा. या स्टेप नंतर आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करायचं ज्यावेळेस एक्स आणि वाय 0 असताना. मग पुट किंवा फॉर पर्टिक्युलर सोल्युशन म्हणा, फॉर पर्टिक्युलर सोल्युशन एक्स इक्वल टू वाय इक्वल टू काय सांगा 0. एक्स आणि वाय 0 झाला, इथं 0 झाला, इथं 0 झाला, म्हणजे सी इक्वल टू किती आलं रे 0. सी इक्वल टू 0 आल्यानंतर तुम्हाला आन्सर असं मिळून जाईल या ठिकाणी बघा. या ठिकाणी एक्स प्लस वाय मायनस टॅन एक्स प्लस वाय अपॉन 2 इक्वल टू एक्स आहे. ठीक आहे, मग हा एक्स आणि हा एक्स काय होणार आहे कॅन्सल होणार आणि हा मायनस टॅन एक्स प्लस वाय अपॉन 2 पलीकडे गेल्यावर प्लस होईल. म्हणजे हे बघा असं होणार आहे. हे जर इकडे आणलं तुम्ही तर मायनस होणार. मग ह्या एक्सला हा एक्स काय झाला कॅन्सल झाला, राहिलं वाय. मग वाय इक्वल टू टॅन काय म्हणू शकतो आपण एक्स प्लस वाय अपॉन 2. आणि हे तुमचं पर्टिक्युलर सोल्युशन असणार आहे लास्ट वन, शेवटचं सोल्युशन असणार आहे. हे कळालं इथपर्यंत पूर्णपणे. म्हणजे हा असा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये थोडंसं इंटिग्रेशन येणं पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मग इंटिग्रेशन जर येत असेल तर पूर्ण टाईपच फार सोपा आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. मग हा पण टाईप, हे पण 2 क्वेश्चन्स शांतपणे लिहून घ्या. आता आपल्याला हा जो टाईप आहे तो पूर्णपणे लक्षात आलेला आहे, समजलेला आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल पण पाहिजेत. मग होमवर्कला मी काही एक्झाम्पल दिलेत जी PYQs आहेत आणि तुम्ही जर व्यवस्थित बघाल समजून घ्याल तर लक्षात घ्या प्रत्येक मार्चच्या एक्झामला हा प्रश्न येतोयच. बघा समजून घ्या, हा जुलै 16 ला आलेला. ठीक आहे, त्यानंतर हा मार्च 2017, मार्च 2018, मार्च फेब्रुवारी 2020 कारण एक्झाम लवकर झालेली. त्यानंतर हा पण बघा मार्च 2022. आता हा प्रश्न आपण सोडवून दिलाय ना एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरला टिपूट करून, हा क्वेश्चन रिपीट झालाय. त्यानंतर हा मार्च 2022. हे दोन्ही पण क्वेश्चन एका टाईपचे मार्च 2022 ला विचारले गेले. फार सोपा पार्ट आहे. प्रत्येक क्वेश्चनच्या खाली मी आन्सर लिहिलंय, ह्याच्या खाली फक्त आन्सर लिहिलं नाही त्याचं कारण असं मी सोडवून दिलेलं क्वेश्चन आहे. ठीक आहे, मग आता थोडक्यात मी फक्त तुम्हाला सांगतो कसं सोडवायचं आहे. तर या क्वेश्चन मध्ये तुम्ही काय करणार, तर इथं dx च्या शेजारी tan y नकोय, dy च्या शेजारी tan x नकोय. मग या पूर्ण इक्वेशनला tan x इंटू tan y ने डिवाइड करायचं. डिवाइड केल्यानंतर खाली फंक्शन वरती डेरिव्हेटिव्ह, हा फॉर्मॅट तुम्हाला मिळेल आणि त्याचं इंटिग्रेशन काढला असता तुम्हाला आन्सर इथं मिळून जाईल tan x इंटू tan y इक्वल टू c. त्यानंतर हा दुसरा क्वेश्चन आहे मार्च 2017 ला आलेला. मला सांगा एक्स प्लस वाय ला सेपरेट करता येईल का तुम्हाला, नाही करता येणार कारण कॉसचा अँगल आहे तो. मग एक्स प्लस वाय ला टी पुट करायचं, सबस्टिट्यूशन रिड्युसिबल फॉर्म. ठीक आहे, आणि नंतर मग खाली तुम्ही सोडवू शकता. मग या टाईपचा क्वेश्चन ह्याच्या अगोदरच आपण घेतलेला आहे ज्याच्या ठिकाणी y इक्वल टू टॅन एक्स प्लस वाय अपॉन 2 आलेलं, y इक्वल टू आलेलं, इथं काय आलं x इक्वल टू. ठीक आहे, ओके. त्यानंतर पर्टिक्युलर सोल्युशन पुन्हा या ठिकाणी बघा तुम्ही काय करणार सांगा, तर इथं हा पार्ट या साईडला घ्या म्हणजे x log x येईल. ठीक आहे, आणि त्यानंतर 1 प्लस लॉग एक्स dx आणि dy. मग हा पार्ट इकडे घेऊन काय करायचा, तर हा dy या साईडला आणायचा, y खाली आणायचा आणि x log x पुन्हा या साईडला डिवाइडला आणायचा. म्हणजे हे हा जो पार्ट आहे की इक्वल टू साइनच्या दुसऱ्या साईडला आणायचा जो काय पार्ट आहे तो तुमच्या लक्षात येणं इम्पॉर्टंट आहे. मग इथं पर्टिक्युलर सोल्युशन विचारलंय म्हणजे शेवटला y ची व्हॅल्यू e स्क्वेअर पुट करायची, x ची व्हॅल्यू e पुट करायची. लॉग e ची व्हॅल्यू 1 असते या केसमध्ये, लक्षात ठेवा. लॉग e इक्वल टू किती असते 1. म्हणजे या ठिकाणी कुठे लॉग e येईल तिथं 1 येणार आहे. आणि सपोज तुम्हाला कुठे लॉग e स्क्वेअर मिळालं तर मग लॉगच्या प्रॉपर्टीनुसार काय होणार आहे, हा 2 जो आहे तो पुढे येणार आणि इथं पुन्हा तुम्हाला लॉग e मिळणार म्हणजे आन्सर येणार याचं 2.
म्हणजे हे सिम्प्लिफिकेशनच्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या थोड्या तुमच्या लक्षात येणं फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय करता येईल, व्हॅरिएबल सेपरेबल मध्ये y कॉमन काढायचा, x² + 1 येईल. तरी सोपं आहे. फेब्रुवारी 20 ला विचारलंय. त्यानंतर या ठिकाणी हे तर सोडवूनच दिलेलं एक्झाम्पल आहे आणि हे एक्झाम्पल माझ्या मते आपण पहिल्यांदा जे घेतलेलं त्याच फॉर्मॅट मधलं आहे. म्हणजे मार्च 22 किंवा जर तुम्ही क्वेश्चन अनालिसिस केले तर तेच क्वेश्चन रिपीट होत आहेत. त्यामुळे हा जो सेक्शन आहे हा सेक्शन परफेक्ट करा. आणि लक्षात आला असेल इंटिग्रेशनचा जो अवघड पार्ट होता, एक जो क्वेश्चन होता अवघड तो झालेला आहे आपला, जो ह्याच्या अगोदरचा होता. बाकी बऱ्यापैकी सिमिलर पार्ट आहे आणि अतिशय सोपा इंटिग्रेशन आहे. ठीक आहे. मग हा पार्ट व्यवस्थित कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.